तर मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये आहे आणि शेतामध्ये आज द्राक्षाचं हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे. हार्वेस्टिंग करून आपण मार्केटला न पाठवता त्याचा बेदाना म्हणजेच रेजिन्स तयार करतोय. तर ते रेजिन्स कसे तयार होतात तुम्हाला मी दाखवतो. छोटासा टँक तयार केलेला आहे. याच्यामध्ये पाणी, पोटॅशियम बायकार्बोनेट आणि ऑइल असतं. हे मिक्स करतो आणि हे मिश्रण तयार करतो. त्याच्यानंतर हे द्राक्ष जे हार्वेस्ट केलेले आहेत ते द्राक्ष हार्वेस्ट केलेलं आपण ह्याच्यामध्ये 5 मिनिटं बोडवून ठेवतो, जेणेकरून याचा फायदा काय होतो, द्राक्षामधलं जे पाणी आहे ते सोकून घेण्याचं काम करतं. तर ह्याच्यामध्ये ठेवल्यानंतर आपण हे रॅक काढून हे जे तुम्हाला दिसतं हे द्राक्षाचं रॅक आहे, याच्यावरती आपण असे 10 कप्पे केलेले आहेत. त्याच्यावरती आपण सेपरेट असे टाकतो, जेणेकरून हे चांगल्या पद्धतीने वाळलं गेलं पाहिजे. आणि तुम्ही इकडं बघू शकताय कशा पद्धतीने हे द्राक्षे आपण टाकलेले सुटसुटीत टाकावं लागतात. जर दाट पडले तर बेदाना त्याचा व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने द्राक्षे टाकतो. तर साधारणतः 9 ते 10 दिवसाच्या दरम्यान हे द्राक्षे चांगल्या पद्धतीने वाळून त्याचा बेदाना तयार होतो. तर हे आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहे. तर माझ्या लर्निंग स्टेजमध्ये मी नवीन गोष्टी शिकत असतो, मी त्या तुमच्यासोबत शेअर करतोय. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अकाउंटला नवीन असाल तर जरूर फॉलो करा. थँक्यू.